राहता येथे शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र परिचय मेळावा संपन्न। शासकीय अधिकारी व अनुलोम मित्र परिचय मेळावा तहसीलदार कार्यालय राहता येथे दिनांक 28/8/2025 रोजी दुपारी 3 वाजता संपन्न झाला। यावेळी प्रमुख मार्गदर्शन व उपस्थिती म्हणून तहसीलदार अधिकारी अमोल मोरे, नायब तहसीलदार निवासी हेमंत पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती गुंडसाहेब, तालुका कृषी अधिकारी भोरे साहेब, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी राहता तालुका निरीक्षक एएस बेरे, तालुका शिक्षण अधिकारी राजेश पावसे, नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे, निवडणूक शाखा प्रमुख नायब तहसीलदार सुधाकर ओहोळ, भूमी अभिलेख अधीक्षक रामदास गंभीरे, तालुका आरोग्य अधिकारी संजय घोलप, शिर्डी सीओ सतीश दिगे, राहता सीओ वैभव लोंढे, मुख्य विस्तार अधिकारी पंचायत समिती सुनील माळी, तहसीलदार यांनी काही मुद्दे मांडले। एक म्हणजे घरकुल प्रस्तावासाठी मंजुरी, 2 फार्मर आयडी तयार करणे, 3 पिंपळस व काही ठिकाणी भूमी अभिलेखला मदत लागेल असे अधीक्षक महोदयांनी सांगितले। अनुलोम संस्थेने नियुक्त केलेल्या अनुलोम मित्रांना सामान्य लाभार्थी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात योग्य समन्वय साधता यावा यासाठी योजना व परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शासकीय यंत्रणा आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। राहता तहसील कार्यालय येथे अनुलोम मित्र आणि शासकीय अधिकारी परिचय मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटील, नायब तहसीलदार, प्रास्ताविक सौ सुनंदा आदिक, अनुलोम परिचय किशोर टेकेस, समारोप दीपक भोकरे यांनी केला। आजच्या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे शासकीय अधिकारी आणि सामान्य जनता यांच्यातला दुवा म्हणून काम करणारी अनुलोम संस्था यांच्या माध्यमातून अधिकारी परिचय, त्याचबरोबर त्यांच्या संबंधित सगळ्या शासनाच्या योजना, त्याचं प्रशिक्षण आणि अनुलोम मित्रांचा परिचय असा या आजच्या आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे। 1 जुलै 2016 पासून माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आपण शासकीय योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू। त्या अनुषंगाने 2019 पर्यंत आपण 4.5 लाख लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवून त्यांना लाभ मिळवून दिला। लाभ मिळवून देताना आपण कुठल्याही प्रकारचं त्यांना आर्थिक त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही किंवा त्यांची जी मदत केली आहे त्या मदतीसाठी आपण फक्त त्यांच्या बरोबर उभे राहिलेले आहोत। योजना काय आहे, त्याचा GR काय सांगतोय, त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत, ते अर्ज कुठल्या कार्यालयात करायचा आहे, याचं सर्व मार्गदर्शन तुमच्यासारख्या सर्व अनुलोम मित्रांच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं। आणि आज सांगायला आनंद वाटतोय की हा 4.5 लाखाचा जो आकडा आहे तो पोहोचून 5.5 लाखांपर्यंत आता पुढच्या महिन्यापर्यंत पोहोचेल। आणि या सर्वांमध्ये शासकीय अधिकारी आणि अनुलोम मित्रांचा खूप मोठा वाटा आहे। आणि म्हणूनच की या दोघांचा समन्वय व्हावा, परिचय व्हावा आणि आपल्या तालुक्यात नेमके कोण अनुलोम मित्र काम करताय, ते कुठल्या गावातील आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये शासकीय अधिकारी कोण कोण आहेत यांचा एक परिचय व्हावा। त्याचबरोबर प्रामुख्याने ज्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा लाभ घ्यायचा असतो पण नेमकं तो अर्ज कुठे करायचा हे माहीत नसतं, त्याच्यामुळे त्या योजनांची माहिती आज आपल्याला इथे मिळणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला खूप कमी याच्यात वेळ साहेबांनी दिलाय, त्यासाठी जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही अपेक्षेने इथे उपस्थित एकही व्यक्ती त्याला फक्त आणि फक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून इथं उपस्थित आहे, तर स्वतःसाठीही एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। ही प्रेरणा आहे की आपण या भारत मातेचे सुपुत्र आहोत आणि या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो। त्या अनुषंगाने शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, याची जाणीव असलेला सर्व आपण इथे उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि
आणि साहेबांना पुढची सूत्रे हाती घेण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद ताई. आपण अनुलोम या संस्थेचं जे कृती योजना विचार नेतृत्व जे आहे त्याचं आपण कार्यपट यासमोर मांडलेलं आहे. त्यानंतर मी माननीय तहसीलदार साहेबांच्या परवानगीच्या वतीने आपला जो मुख्य आजचा कार्यक्रम आहे म्हणजे विविध सरकारी कार्यालय आणि सरकारी विभाग यांच्या योजना आहेत त्या योजनांची माहिती सादरीकरण आपल्यासमोर आपण सुरू करूया. सुरुवातीला महसूल विभागाच्या योजना आपल्यासमोर मांडल्या जातील. आणि तहसीलदार साहेबांना विनंती करतो की सर आपण आजच्या कार्यक्रमाचं वास्तविक या ठिकाणी थोडक्यात करावं. आजच्या या अनुलोम लोकराज्य महाअभियान व तालुका प्रशासन राहता यांच्या समन्वयाने आज राहता तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि अनुलोमचे स्वयंसेवक यांच्यात एक समन्वय बैठक ही संपन्न होत आहे. त्या बैठकीला उपस्थित असलेल्या आदरणीय अधिक मॅडम, के साहेब, भुकरे साहेब, उपस्थित माझे सर्व सहकारी अधिकारी आणि उपस्थित सर्व स्वयंसेवक यांचं मी स्वागत करतो. जसंच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण आजचं जी मीटिंग आयोजित केलेली आहे तर त्यामागचा जो उद्देश आहे की ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्याची अंमलबजावणी आमच्या स्तरावरनं होतच असते आणि आपल्या तालुक्यात नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण बऱ्याच योजनांमध्ये जिल्ह्यात पुढे आहोत. परंतु अजूनही ज्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि त्याचबरोबर सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी जी शासनाची योजना आहे आणि सामान्य माणूस आहे तर यांच्यातले एक दुवा म्हणून आपण सर्व काम करणार आहोत. तर आज आपण इथे सर्व उपस्थित राहिलेला आहात. तर जसं आमचा महसूल विभाग आहे तर महसूल विभागामार्फतचं काम जर बघितलं तर ते काम खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. परंतु त्याच्यात ज्या गोष्टी आहेत की संजय गांधी निराधार योजना जी प्रत्यक्ष जे निराधार आहे त्यांच्यापर्यंत लाभ देण्याची आपण प्रयत्न करत असतो. त्यांना दरमहा 1,500 रुपयाचा अनुदान हे शासनामार्फत दिलं जात असतं. तर त्या योजना कोणकोणत्या आहेत त्याच्यातले क्रायटेरिया काय काय आहे, लाभार्थी कसा निवडला जातो, लाभार्थ्याचे पात्रतेच्या अटी काय आहेत याबाबत आपले नायब तहसीलदार मुळे साहेब हे आपल्याला सविस्तर प्रेझेंटेशनद्वारे त्याची माहिती देतील. त्याचबरोबर आता आपल्या कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यातर्फे ॲग्रिस्टॅग म्हणून हा एक प्रोजेक्ट चालू आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आधार कार्ड जसं आपलं युनिक आय डी आहे तसंच फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठीचा युनिक आय डी आहे. इथून पुढे शेतकऱ्यांसाठी जे काही लाभ मिळणार आहेत ते लाभ त्यांना फार्मर आय डी असल्याशिवाय मिळू शकणार नाही. तर त्याची एक नोंदणी आपल्याला महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर आपल्या इतर ज्या योजना आहेत समजा आपले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान असेल ते आपण आयोजित करत असतो. त्याचप्रमाणे विविध शिवरस्ते, पाणंद रस्ते ते मोकळे करण्याचे असेल त्या गोष्टी आपण घेत असतो. तर या सर्व याच्यात आपल्याला जसा नागरिकांचा पण एक सहभाग आवश्यक असतो. तरी आजच्या शिबिरानंतर माझी हीच अपेक्षा असेल की आपण पण त्याच्यात आम्हाला क्षेत्रीय स्तरावरनं पूर्णपणे सहकार्य आपल्याकडनं मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी महसूल विभागामार्फत वेगवेगळे झालेली कामं आणि जे होणारे कामं याबद्दल थोडक्यात आपल्या सर्वांना माहिती सांगितली. त्यानंतर मी आपलं आजचं सादरीकरण आहे त्याचा क्रम थोडक्यात सांगतो की सुरुवातीला महसूल विभाग आपलं सादरीकरण करेल, त्यानंतर पंचायत समिती विभाग आपलं सादरीकरण करेल, त्यानंतर कृषी विभाग आहे, त्यानंतर महिला बाल विकास विभाग थोडक्यात सादरीकरण करेल, त्यानंतर उपाधीक्षक गुन्हेगारी विभाग सादरीकरण करेल आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न वगैरे असतील, अडचणी असतील त्याला मग संबंधित अधिकारी उत्तर देतील. असा आपला कार्यक्रम आहे. मी महसूल विभागाच्या वतीने मान्य श्री बाळासाहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या विभागाच्या योजना सादरीकरण या ठिकाणी करायचं. महसूल नायब तहसीलदार तहसील कार्यालय राहता माझ्याकडे संजय गांधी विभाग आणि तसेच आपल्या काही इतर योजना असतील, ॲग्रिस्टॅग असेल किंवा इतर योजना असतील
याचं मी काम पाहत असतोय. सुरुवातीला आपण संजय गांधी योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ दिले जातात किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक सहाय्याच्या योजना आहेत त्या अंतर्गत आपण कोणाला लाभार्थी म्हणून लाभ देऊ शकतो यांची माहिती आपण थोडक्यात देत आहोत. ज्या विशेष सहाय्य योजना आहेत त्या प्रामुख्याने एक राज्य पुरस्कृत आहेत आणि केंद्र पुरस्कृत आहेत. राज्य पुरस्कृतमध्ये संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजना या दोन योजना आहेत. तसेच केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या इंदिरा गांधी वृद्धत्व योजना, वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना. त्याचप्रमाणे जे घरातील कर्ता व्यक्ती असेल ते जर मयत झाले तर त्यांच्यासाठी आपण राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ही एक रकमी आपण 20,000 रुपये देत असतो, ती एक योजना आहे. या 4 योजना केंद्र सरकारच्या आहेत. पहिल्यांदा आपण संजय गांधी योजनेबद्दल माहिती पाहूया. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचं संयुक्तपणे आपल्याला मदत देत असते 1,500 रुपये. यासाठी केंद्राचे आपल्याला 1,300 रुपये मिळतात आणि राज्याचे 200 रुपये. राज्याचे 1,300 रुपये आणि केंद्राचे 200 रुपये असे मिळून 1,500 रुपये मिळत असतात. त्यासाठी क्रायटेरिया काय आहे आपला, तर त्या व्यक्तीचं वय हे 65 वर्षापेक्षा जास्त पाहिजे आणि दुसरं काय आहे 15 वर्षापेक्षा तो जास्त इथला रहिवासी पाहिजे, म्हणजे त्याचा डोमेसाईल किंवा रहिवासी कुठला पाहिजे, आपल्या महाराष्ट्र राज्यातला पाहिजे. तिसरं त्यांचं अर्जदाराचं नाव हे दारिद्र्यरेषेच्या यादीत पाहिजे, म्हणजे BPLची यादी आहे त्यामध्ये त्याच्या कुटुंबातले जे मुख्य आहे त्याचं नाव पाहिजे. या 3 महत्त्वाच्या ज्याच्या पात्रता आहेत त्या पात्रतेनुसार आपण त्यांच्याकडून अर्ज भरून घेत असतो आणि दर मासिक याची आपण मीटिंग ठेवत असतो. त्याचा पूर्ण प्रस्ताव आपण तयार करून घेऊन आणि ते मंजूर किंवा नामंजूर करत असतो आणि त्यांना दर महिना 1,500 रुपये याप्रमाणे लाभ देत असतो. याच्यासाठी वयाचा दाखला आहे, ग्रामसेवकांचा BPL मध्ये असल्याचा दाखला आहे, रहिवासी दाखला आहे, शिधापत्रिकेचं झेरॉक्स आहे. ते कशासाठी तर आपले राहत्याचेच रहिवासी आहे का नाही ही खात्री केली पाहिजे. त्यासोबत आता काय लागतं आपल्याला आधार कार्ड आणि बँकेचा अकाउंट नंबर पण पाहिजे आणि ते EKYC पण झालेलं पाहिजे, जेणेकरून ज्याला जेव्हा मंजूर झाले तर लाभ ऑटोमॅटिक गेला पाहिजे. तर यानंतर दुसरी आहे श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना. ही महाराष्ट्राची योजना आहे आपली. तुम्हाला ही PPT आपण शेअर करूया मॅडमशी किंवा भोकरे साहेबांबरोबर, त्यामुळे फोटो काढायची आवश्यकता नाही. ती तुमच्याबरोबर आहे म्हणजे तुम्हाला एकदा वाचून पण ती माहिती कळेल. श्रावणबाळ योजना ही राज्याची योजना आहे. त्या अंतर्गत पण 65 वर्षाच्या पुढे जे निराधार आहे आणि ज्यांचं उत्पन्न आपलं 21,000 पर्यंत आहे त्यांच्यासाठी आपण हा लाभ देत असतोय. जे संजय गांधी योजनेअंतर्गत आपण फक्त 60 वर्षापर्यंतच लाभ देत असतोय. मात्र 60 वर्षानंतरचे जे लाभ आहेत ते आपल्याला श्रावणबाळ योजनेअंतर्गत द्यावे लागतात. मग जे अपंग असतील किंवा निराधार असतील त्यांच्यासाठी उत्पन्न मर्यादा सेम आहे 21,000. मात्र वयामुळे काय करावं लागतं आपल्याला, तो लाभ श्रावणबाळ योजनेअंतर्गत द्यावा लागतो. त्यासाठी काय काय लागतं, आवश्यक कागदपत्र, वयाचा दाखला पाहिजे आपल्याला. वयाचा दाखला नसेल तर वैद्यकीय अधीक्षक यांचं प्रमाणपत्र लागतं तर यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे असं. यानंतर उत्पन्नाचा दाखला प्रथम आपण कोणाचा घेतोय, ग्राम महसूल अधिकारी यांचा असतोय. ग्राम महसूल अधिकारी यांचा दाखला आपण सेतूमार्फत तहसीलदार यांचा दाखला घेण्यासाठी अपलोड करतो आणि तहसीलदार साहेबांची मान्यता भेटली की मग तो तहसीलचा दाखला मिळतो आपल्याला. तो तहसीलचा दाखला त्याला जोडावा लागतो आपल्याला आणि त्याबरोबर रहिवासी दाखला लागेल, शिधापत्रिकेचं झेरॉक्स लागेल आणि आधार कार्ड आणि राष्ट्रीय ज्या बँक आहेत त्याचं आपल्याला बँक पासबुक लागेल त्यासोबत. आणि या सगळ्या योजना काय आता DPT नुसार चालतात. म्हणजे आपण इथं बिल करायचो आणि नंतर तुमच्याकडे येईल असं आहे का, आता नाही. आपण सगळं हे ऑनलाईन नोंदवलं जातं. पासबुक असेल, त्याचं नाव असेल, आधार व्हेरिफिकेशन होतं, EKYC होतं आणि प्रति महिन्याला त्यांचे पैसे DPT त्याच्या अकाउंटला जातात. म्हणजे आता मध्यस्थ आहेत का नाही, तर DPT हा लाभ प्रत्येकाला मिळला जातो आणि याच्यात पण प्रत्येक योजनेचे 1,500 रुपये आहेत महिन्याला. यानंतर आहे संजय गांधी निराधार योजना. ही आपली मुख्य योजना आहे. या अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी हे लाभ घेत आहेत आपल्या तालुक्यातही. आपल्या तालुक्यातही आज 5,700 पेक्षा जास्त लाभार्थी संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. यासाठी काय पाहिजे आपल्याला, 65 पेक्षा कमी वय पाहिजे. श्रावणबाळला काय होतं, 65 पेक्षा जास्त वय होतं
आता त्यांना 65 पेक्षा कमी वय पाहिजे आणि ती निराधार पाहिजे. निराधार म्हणजे काय? ज्यांना मुली नाही आहेत, शेतजमीन नाही आहे, त्याचप्रमाणे ते विधवा असतील, परित्यक्ते असतील किंवा घटस्फोटित असतील. घटस्फोटित असतील तर त्यांना कसं घटस्फोट झाल्याचा आपल्याला न्यायालयाचा निकाल लागेल किंवा सर्टिफिकेट लागेल, हुकुमनामा लागेल. त्याचप्रमाणे 35 वर्षापेक्षा जास्त वय असतील, अवयव स्त्रिया असतील, देवदासी असतील, अत्याचारित महिला असतील किंवा तुरुंगातून शिक्षा बघून आलेले इतर असतील. परंतु त्यांच्या सगळ्यांसाठी एक अट महत्वाची कोणती आहे? त्यांचं उत्पन्न हे 21,000च्या आत पाहिजे किंवा त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला हा 21,000चा पाहिजे. आणि जे दिव्यांगी असतील आपले, दिव्यांगांसाठी त्यांचा जे दिव्यांगत्व असेल ते 40% पेक्षा जास्त पाहिजे आणि ते तात्पुरतं नसावं, तर ते जास्त काळासाठी असावं. कारण जेवढ्या काळासाठी ते सर्टिफिकेट असेल तेवढ्याच काळासाठी आपण त्यांना लाभ देऊ शकतो. ते जिल्ह्याचं वैद्यकीय आहे तिथून ते सर्टिफिकेट मिळतं आपल्याला. आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ही 50,000 आहे. बाकी सगळ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा ही 21,000 आहे. आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील आपल्याला? तर रहिवासी दाखला लागेल. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा ग्राम महसूल अधिकारी यांचा घ्यावा लागेल, नंतर तहसीलदार साहेबांचा लागेल. तो त्याच्यानंतर शिधापत्रिकेत झेरॉक्स असेल, आधार कार्ड असेल, राष्ट्रीय बँकेचं पासबुक असेल आणि अर्जदार मुले असेल तर शाळेत म्हणजे त्यांचं वय 18 वर्ष किंवा 21 वर्षापेक्षा कमी पाहिजे मुलं असेल तर. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर ते कमवते व्यक्ती असेल तर आपल्याला लाभ देता येईल का? नाही. त्यासाठी मग आपण आकडे धरून उपयोग नाही, कारण ते नियमात बसणार नाही. दिव्यांग असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक आहे त्यांचा दाखला लागेल आपल्याला. विधवा असेल तर पतीच्या मृत्यूचा दाखला लागेल आणि घटस्फोटित असेल तर कोर्टाचा हुकुमनाम्याची झेरॉक्स लागेल. परित्यक्त असले तर तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील या तिघांचा संयुक्त दाखला लागतो आपला परित्यक्तीसाठी. अशा प्रकारे संजय गांधी योजनेअंतर्गत आपण याची पण दर मासिक मीटिंग घेतली जाते. मीटिंगमध्ये आपण पात्र अपात्र ठरवले जातात आणि त्यानुसार आपण त्याला पुढील महिन्यापासून लाभ सुरू करतो. यासाठी पण मला DPT नुसारच केला जातो. आपण त्यांचं EKYC झालेलं बँकेचं पासबुक द्यायचं आहे, आधार कार्ड द्यायचं आहे आणि हे आपल्याला EKYC करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्याला प्रत्येक महिन्याला DPTने पैसे गेले पाहिजे. ही राज्य शासनाची योजना आहे आणि पूर्ण 1,500 रुपये त्याला राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पण दरमहा दिले जातात. आता इंदिरा गांधी योजना होती आपण सांगितलं, त्या 3 योजना आहेत, त्यांचं सेम एक क्रायटेरिया. एक वृद्ध असेल 65 पेक्षा वय, दारिद्र्य नाव पाहिजे, त्यानंतर अपंग पाहिजे, पण त्यांचा अपंगत्वाचा दाखला अपंग किती पाहिजे? 80% अपंग पाहिजे. आणि तिसरं आहे विधवा निवृत्ती वेतन, म्हणजे त्यांचं वय 65 पेक्षा जास्त पाहिजे आणि दारिद्र्य नाव असेल तर ती कुठं जातात? ते राष्ट्रीय योजनेखाली त्यांना लाभ दिला जातो. ज्यांचं दारिद्र्य नाव नाही त्यांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ दिला जातो, पण दारिद्र्य खाली नाव असेल तर त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. यासाठी पण सेम आहे, वयाचा दाखला आहे आपल्या. नंतर BPL मध्ये असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला लागेल आपल्याला. यानंतर रहिवासी दाखला, शिधापत्रिकेचे झेरॉक्स, राष्ट्रीय बँकेचा पासबुक, आधार कार्ड आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूचा दाखला विधवा असल्या कारणाने. आणि यांना पण लाभ किती? आपल्या राज्याचे 1,300 रुपये आणि केंद्राचे 300 रुपये असे 1,500 रुपये मिळतात. पुढली दिव्यांग आहे. दिव्यांगासाठी वय 18 ते 59 वय आहे आणि त्याला पण रहिवासी दाखला पाहिजे. रहिवासी आपले कुठले पाहिजे? ते महाराष्ट्राचे पाहिजे. 15 वर्षापासून म्हणजे डोमेसाईल त्याचं कुठलं पाहिजे? महाराष्ट्राचं पाहिजे. आणि आता आपण राहता तालुक्यातले आहे तर राहता तालुक्यातील जे व्यक्ती आहेत त्यांनाच आपण देऊ शकतो. समजा त्याचा रहिवासी श्रीरामपूरचा असेल किंवा संगमनेरचा असेल तर त्याला देऊ शकतो का? नाही. त्याचं रेशन कार्ड जर तिकडलं असेल तर आपण त्यांना देऊ शकत नाही. असे बरेच येतात की आधार कार्ड इकडलं असतं आणि रेशन कार्ड तिकडलं असतं, मग असं पुरावा जुळत नाही, मग ते अपात्र होतात. त्याच्यासाठी आपण पहिल्यापासूनच हे सगळे डॉक्युमेंट पाहून घेतले पाहिजे. याच्या सगळ्यामध्ये एक अट आहे का शासकीय योजनेचा कोणत्याही योजनेचा जर आपण दरमहा लाभ घेत असेल तर इतर योजना लागू होतील का? नाही. समजा लाडक्या बहिणीचे जर आपण कंटिन्यू दर महिन्या पैसे घेत असेल तर इकडल्या योजना लागू होतील का? नाही. म्हणून ती प्रामुख्याने अट आहे. आता याच्यानंतर हे बघा, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, याचा लाभ मात्र एकदाच दिला जातो. आपल्या घरातील जो कमावता व्यक्ती असेल
त्याचं जर निधन झालं तर त्यासाठी हा लाभ दिला जातो. त्या व्यक्तीचं वय 18 ते 59 वर्ष पाहिजे. त्यानंतर त्यांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू असला तरी चालेल, मात्र वय 18 ते 59 पाहिजे. त्यानंतर तो 15 वर्षापासून आपला महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे आणि BPLच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट पाहिजे. आता त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे? त्याच्यात जो कमावती व्यक्ती जरी असलं तरी त्याच्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही इन्क्लूड होतात त्या वयोगटात. फक्त 40 दाखला कंपल्सरी आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत? तर मयत व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे आपल्याला, ते साक्षांकित असलं पाहिजे. त्यानंतर त्या मयत व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, जेणेकरून आपण त्याचं वय निश्चित करू शकतो 18 ते 59 मध्ये आहे की नाही, किंवा वैद्यकीय दवाखान्यातील सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर BPL कुटुंबातील असल्याचा ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांचा दाखला लागेल, रहिवासी दाखला लागेल, शिधापत्रिकेचे झेरॉक्स लागतील आणि राष्ट्रीय बँकेचं पासबुक लागेल आणि अर्जदार आणि अर्जदाराचं आणि मयत व्यक्ती आहे त्या दोघांचंही आपल्याला आधार कार्ड लागेल. यासाठी केंद्र शासनाकडून एक रकमी 20,000 रुपये मिळतात. त्याचा चेक आपण त्यांना देतो. एवढ्या ह्या योजना आहेत, या आपण आपल्या सामाजिक अर्थाच्या योजनेअंतर्गत आपण त्यांना लाभ देत असतोय आणि त्या संजय गांधी अंतर्गत लाभ दिला जातो. यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे ॲग्रिस्टॅक योजना. आता आपली जानेवारीपासून आपण ती योजना प्रभावीपणे राबवत आहोत. आपल्या राहता तालुक्यात जवळपास 66,000 आपले लाभार्थी आहेत. त्यापैकी 36 ते 34,000 लाभार्थी आपले ॲग्रिस्टॅकचे फार्मर आय डी त्यांना मिळालेले आहे. आणि जे PM किसानचे लाभार्थी आहेत आपले जवळपास आपल्या तालुक्यात 22,600 लाभार्थी हे PM किसानचे आहेत. त्यापैकी 98% लोकांनी फार्मर आय डी काढलेला आहे. आणि आत्ताच्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्यासाठी मध्यंतरी एक JR आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा. ज्या ज्या योजना MahaDBT मार्फत दिल्या जातील त्यासाठी आपला हा फार्मर आय डी हा कंपल्सरी असणार आहे. म्हणून सगळं शेतकरी असेल तर शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काय लागणार आहे? आपल्याला फार्मर आय डी असणार आहे. फार्मर आय डीसाठी तो म्हणजे युनिक नंबर आहे, 11 अंकी नंबर आहे, युनिक आहे. आपला जसा आधार नंबर एकच आहे तसा जर एखादा जर शेतकरी असेल तर त्याचा फार्मर आय डी काय असणार आहे? युनिक असणार आहे. कोणत्याही गावात शेती असते तरी त्याला ते आधार त्याच्या त्या फार्मर आय डीला सगळे गट अटॅच केले जातात आणि त्यांना तो आधार ॲग्रिस्टॅकचा फार्मर आय डी दिला जातो. तर ती पण योजना आपण मोठ्या प्रमाणात राबवत आहोत. तसं करण्याची दिलेल्या योजनेची मी माहिती सांगितली आहे. पुढील आपले माझी साहेबांनी विनंती करतो की त्यांनी पंचायत समितीतील योजनांची माहिती द्यावी. नमस्कार सगळ्यांना. आता मी जागोजागी उपस्थित आहे म्हणून त्यांनी आता प्लॅटफॉर्म आता पुढे आम्हाला कसं साहेबांना उपलब्ध करून दिला तर योग्यरित्या आम्ही ग्रामसंबंधित असलं बोलतो. कारण पंचायत समिती एक असं माध्यम आहे, या माध्यमात सगळ्यात जास्त योजना या वैयक्तिक लाभाचे पण आहेत आणि सामूहिक स्वरूपात सुद्धा आहे. कारण आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या उपस्थित लावली त्याला ते त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळं काम करतो. आणि नंतर दुसरे ज्यांच्या आम्हाला निधी सहकार्य मिळतं त्याला मी डॉक्टर सुरत साहेब आणि कृषी विभागाच्या ज्यांच्याकडे सर्व आपला आत्मा आहे तो कृषी विभागाकडे जाईल त्याला आमचे दोघं सहकार्य बंधू, कारण खास करून पाटील साहेब आणि मोरे साहेब त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं ज्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल त्यांना दिली पाहिजे. आणि आता पंचायत समिती राहतात हे विषय कारणाने माझ्याकडे ही संधी उपलब्ध आहे. त्यामुळे आपण सांगतो की सुरुवातीपासून मी तुम्हाला क्लिअर करून देतो की महत्त्वाचा मुद्दा जो आहे ग्रामपंचायतीचा तो कणा आहे तो म्हणजे तुम्ही ग्रामसभा. आपल्याकडून सगळं कोणी चुकता होतं की आपण ग्रामसभेला उपस्थित नसल्यामुळे किंवा आपण उपस्थित राहत नसल्यामुळे त्यामुळे आपल्याला योजनांची माहिती पुढे जाते आणि प्रचार प्रसिद्धी ही ग्रामपंचायत स्तरावर ज्या पद्धतीने पाहिजे होती ज्या पद्धतीने प्रचार प्रसिद्धी वेळेस केली जाते तर तीसुद्धा आपण केली पाहिजे. त्यासाठी आम्ही यावेळेस परिपत्रक काढले की यावेळेस ग्रामसभा आम्ही आता सुरत साहेब आणि पुढे साहेबांनी आम्ही नियोजन करून घेतलं यावेळेस आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही यावेळेस एकच तारीख ठेवली की 18 तारखेला आमच्या ग्रामसभा झाल्या आणि 21 तारखेला ग्रामसभा, 18 तारखेला 25 झाली आणि 21 तारखेला ग्रामसभा. त्या ग्रामसभेला आम्ही परिषद नेमली की आमचे जे अधिकारी त्यांना पण आम्ही मार्गदर्शन करायला नेमलं. त्या अनुषंगाने आपण चर्चा करत आलो. आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे आपला की घरकुल.
आपल्याकडे आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल 79ला पहिले घरकुल मंजूर झाले. महसूल विभागामार्फत द्यायचे 79ला. ते कोणते ते भेंडारी मातीचे घरकुल आहे. मग त्या लोकांचे आजच्या घडीला त्या लोकांनी सर्वात जास्त घरकुल पडलेले आहे आणि ते आपल्याकडे लाभ मागणी करतात. पण आपल्या प्रसारामध्ये काय असेल, एकदा लाभ दिला गेला तर दुसऱ्यादा आपल्याला लाभ देतो. पण जर त्यांचे नावं, त्याच्या कुटुंबाची जर नावं रेशन कार्ड मधून जर कमी होऊन त्याचे वैयक्तिक कुटुंब जर मुलाचं झालं असेल किंवा बापाला लाभ मिळाला तर मुला जर स्वतः झाला असेल तर त्याला आपण 100% PMY मध्ये आपण करतो. PMY मध्ये असताना त्याचे 2 प्रकार पडले. PMY ची यादी जी आली ती यादी अप्रमाणित होती, नंतर ब यादी आली. आता आजच्या घडीला आपली अ, ब आणि क आणि ड चारही याद्या आपल्या राज्यावर संपल्या. आता फक्त एकच आवाज चालू केला म्हणजे PM आवाज. आणि PM आवाजमध्ये आजच्या 24-25 25-26 मध्ये आपण 7,000 लोकांना आता घरकुल देतो. आता या घरकुलामध्ये प्रथम क्रायटेरिया कसा आहे ते बघून केलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आम्हाला घरकुल त्याने ऑनलाईन फॉर्म आल्यानंतर किंवा काही विषय नाही. जेव्हा जो सर्वे झाला 2011ला त्या सर्वेची यादी प्रमाणे कारभार चालू झाला आणि 2019ला आपला परत सर्वे झाला. त्या सर्वेमध्ये आपण मुद्दा सुद्धा लाभार्थी ती यादी आपल्याला आता तयारी करावं. त्याच्यात ज्या लोकांनी खरंच प्रामाणिकपणे माहिती भरली, आता तुम्ही काही सांगितलं असेल की माझ्याकडे शेती भरपूर आहे, 10 एकर शेती आहे, तो 100% बाजूला गेला. गेले मला सांगितलं माझ्याकडे 4 व्हीलर आहे, तो बाजूला गेला. हा, ज्यांना खरंच वाटलं की ही योजना याला लाभ द्यायचा आहे, त्यांनी काही माहिती लपवली असेल किंवा नाही लपवली असेल तर ते या योजनेत पाहतात आणि मग ती तुमच्या ग्रामसभेपुढे मांडायची होती. पण ग्रामसभेपुढे काय झालं माहिती का की सर्वांनी एकच निर्णय घेतला. आता मी सुद्धा सांगते किंवा आपला डॉक्टर साहेब सुद्धा मान्य करतील की ग्रामसभेत सर्वांनी निर्णय घेतला की आम्हाला कोणाला दुखवायचं, मग कोणाचं पक्क घर आहे कोणाचं काय ते सुद्धा त्यांनी दाखवून दिलं आणि ती यादी तयार करावं. आणि आत्ता जेव्हा आपण ते घरकुलं मंजूर केले आणि तेव्हा सांगितलं त्यांना की बाबा रे तुझी जागा दाखव, तर तेव्हा त्यांनी सांगितलं साहेब माझं घरकुल पक्क झालं, या घरकुलं मला बांधकाम द्या. मग तेव्हा आम्हाला तेव्हा आम्ही तुम्हाला बांधकाम देऊ शकतो. कारण तिथं असं आहे की लॉन्जिट्यूड ॲटिट्यूडने ज्याला घरकुल मंजूर झालं त्या लाभार्थ्याला लॉन्जिट्यूड ॲटिट्यूडने ती जागा पहिले दाखवायची, ती जागा फायनल करायची. फायनल केल्यानंतर आम्ही ते आपला केंद्राला सबमिट करतो. स्टेटकडून ते केंद्राला जातात, केंद्रानंतर आम्हाला एकत्र यांना पैसे मग आम्ही 15,000 विना मोबदला 15,000 रुपये सोडतो. आणि जेव्हा 15,000 रुपये तुम्हाला जेव्हा येतात तेव्हा तुमची स्वतःची मालकी जागा आहे, जेव्हा तुम्ही बांधकाम चालू करता त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला डायरेक्ट 70,000 रुपये भरतो. जेव्हा तुमच्या पाया पूर्ण झाला प्लीज लेवलपर्यंत आला आणि जेव्हा तुमचं प्लीज लेवल पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 50च्या लेवलपर्यंत आला तेव्हा तुम्हाला आम्ही 25,000 रुपये हप्ता फायनान्स देतो. आणि मधल्या पिरियडमध्ये जर तुम्हाला नरेगाचा लाभ मिळायला घ्यायचा असेल तर तुम्ही नरेगाचे जॉब कार्ड धारक जर असाल तर नरेगाची सुद्धा आजच्या घडीला आता नवीन GR प्रमाणे 312 रुपये रोज झालेला आहे. तर आपल्याला घरकुल पूर्ण करण्यासाठी 4 लाख मजूर लागतात. ते 90 दिवसामध्ये आपण कंप्लीट केलं पाहिजे. टाईम प्रोग्राम आहे, तो टाईम प्रोग्राम आहे 90 दिवसात घरकुल पूर्ण होतो. तर त्या पद्धतीने तुम्हाला आम्ही 29,178 रुपये आम्ही तुम्हाला काढून देतो. आणि जर तुमचं बेस्ट टाईम सर्वेमध्ये नंबर असेल तर बेस्ट टाईमचे सुद्धा आम्ही तुम्हाला 12,000 रुपये शौचालयासाठी देतो. म्हणजे विचार करा तुम्ही 1,20,000 आमचे, 12,000 प्लस आमचे आणि 29,178 नरेगाचे असे 1,61,000 रुपये तुम्हाला मिळतात. म्हणजे आता परत मोदी आपला मुख्यमंत्री साहेबांनी योजना दाखल केली की जेणे घरावरती जर सौर बसवलं तर त्याला 30,000 रुपये सौरसाठी आम्ही तुम्हाला पत्रा वगैरे बसवण्यासाठी 25,000 रुपये असे 50,000 रुपये टोटल किती मिळतात तुम्हाला 2,12,000. आम्ही तुम्हाला फक्त प्रोत्साहन देतो. पण त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला बांधकाम करून द्या. आणि आमचं बांधकाम किती माहिती का फक्त 270 स्क्वेअर मीटर. 270 जर राहिलं तर तुम्हाला 100% आम्ही 2,12,000 रुपये वर देतो. जर नसेल तर आम्ही तुम्हाला वर्गच करू शकतो. खूप प्रसंग आहेत आपल्या राज्य तालुक्यामध्ये असे खूप प्रसंग आले की आता म्हणजे नामदार साहेबांच्या याच्यातून आम्ही पाठपुरावा केला, त्या ऑफिसने पाठपुरावा केला, तहसीलदार साहेबांना असतील, आता BDO साहेब असतील, आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला. तेव्हा कुठे आपली 7 लाभार्थी यादी आता 13,000वरून आपण 7,000 लोकांना आपण लाभतो. परत त्याच्या नव्याने वाढते जातात. बेल सेल्फ सर्वे आला, तो सुद्धा आपला 5,144 लोकांचा आला. त्याचं सुद्धा आम्ही परत व्हेरिफिकेशन करतो. त्याच्यापैकी आपण आता 4500 लोकांचं व्हेरिफिकेशन झालं. 564 फक्त आमच्याकडे इथपर्यंत आपण माहिती गेलं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की रमाई आणि शबरी अवस्था. जर PMYच्या यादीमध्ये यांचं नाव असेल आणि यांना जर कधी उत्पन्न जर कधी कमी असेल किंवा यांच्याकडे जास्तीचा दाखला नसेल तर अशा वेळेस त्यांना आम्ही रिमांड करून घेतो आणि त्यांना रमाई आणि शबरीमध्ये बसतो. पण रमाईमध्ये शबरीमध्ये बसवत असताना सर्वात महत्त्वाचे आहे की आमचं काय सांगत होतं खूप महत्त्वाचं. त्यात पहिला मुद्दा की तुमची स्वतः जागा पाहिजे, तुमचे उत्पन्न हे 1,20,000पेक्षा कमी पाहिजे आणि जाती जागा आणि नरेगाचा जॉब आणि तुमचं पासबुक. आता पासबुकवरून पण इतकी अडचण आहे सर आम्हाला तहसीलदार साहेब, पासबुकवरून एवढी अडचण येते की लाडक्या बहिणीचे अकाउंट
ते पण अकाउंट तुम्ही आधारला लिंक केलं आणि आम्हाला 2 वर्ष अगोदर सर्वेमध्ये जे काय अकाउंट दिलं ते तुम्ही आम्हाला ते अकाउंट लिंक दिलं. पण आज आधार बेस्ड पेमेंट असल्यामुळे जे लेटेस्ट अकाउंट झालंय त्या अकाउंटला पैसे जातात आणि पहिल्या अकाउंटला पैसेच जातात. परत तुम्हाला ते केवायसी करावं लागतं. त्यामुळे माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती तुम्ही हे समजून सांगा ग्रामसभेद्वारे किंवा आपण ज्या सोर्सला माझी विनंती राहील की आपण ज्या गावात जाल त्या गावाच्या लोकांना समजून सांगा की तुमचे जे काही आधार व्हेरिफिकेशन 2 अकाउंट असतील तर ज्या अकाउंटला पण आम्हाला पैसे पाठवायचे त्या अकाउंट पहिले व्हेरिफिकेशन करून तेवढंच आम्हाला अकाउंट नंबर द्या की जेणेकरून पैसे त्या राईट खात्यावर जातात. काय लक्षात आता शबरीने रमायचं आपल्या राजा तालुक्यात उद्दिष्ट आलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा आपण 100 आणि 50 लोकांची उद्दिष्ट आपण मागणी केली DRDA तर ते आपल्याला उपलब्ध झालं तर आपण ते 100 लोकांना आणि 50 लोकांना लाभ देऊ शकतो. हा तुमचा घरकुलाचा विषय झाला. दुसरा महत्त्वाचा विषय आपला DPDC अंतर्गत जे काही योजना आहे जनसुधा नागरिकसुद्धा अल्पसंख्याक आणि 25-15 या सर्व योजना या ग्रामपंचायती निघत आहेत आणि यांना सर्वांना बाधित आदरणीय त्या तालुक्याचे खासदार आणि आमदार साहेबांचं पत्र आपल्याला कव्हर लागतं. जिल्हा परिषद सदस्य आता बॉडी नसल्यामुळे आता प्रशासन म्हणून आम्ही तुम्हाला पत्र देऊन टाकतो आणि त्या अनुषंगाने आपण ती कामं मंजूर करतो. कामं मंजूर करत असताना फक्त नागरी सुद्धा एक अशी योजना आहे की तिला स्वतःचे 10% जो निधी भरायचा आहे आणि 10% लोकसभा दाखवायचा आहे आणि 90% निधी हा शासन करणार. अशा मोठ्या ग्रामपंचायत आपल्याकडे त्या 7 ग्रामपंचायत अशा आपल्याकडे त्यांची लोकसंख्या 10,000पेक्षा जास्त आणि 32 ग्रामपंचायती अशा आहेत ज्यांची लोकसंख्या 3,000पेक्षा जास्त. म्हणजे पाहा तुम्ही आपण या 3,000पेक्षा लोकसंख्या ते जनसुधामध्ये बसत आहेत आणि ज्यांची लोकसंख्या 10,000पेक्षा जास्त आहे त्या नागरी सुविधा. आता नागरी सुविधामध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर स्मशानभूमीपासून तर ग्रामपंचायत कार्यालयापासून तर रस्त्यापासून तर तीर्थक्षेत्रापासून सर्व आपण मोठे मोठे तीर्थक्षेत्र असतील जे नॉमिनेट आपलं नाव केलं उदाहरणार्थ लोणी बुद्रुक यावर दिलं आहे. लोणी बुद्रुकचं घ्या माझ्या तळावर नंतर आस्तगावचं घ्या किंवा खडकेवाकेचं घ्या. हे सर्व जे आहेत ते आपण आपल्या याच्यात बसवण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही गोगलगावचं पण एक प्रस्ताव घेतला आहे त्याला पण आम्ही मान्यता आली पण ते फॉरेस्टच्या याच्यात असल्या कारणाने काही गोष्टी आम्हाला अडचण येणार. अशा काही गोष्टी आहेत की ज्यात मार्ग आता सर्वात जास्त तुम्ही जडसुद्धा आणि मशाभूमीसाठी आपण मागू शकतो. गावाला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जर माझ्याकडे बिल्डिंग नाही आहे बिल्डिंगसाठी आपण पैसा मागू शकतो. त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव आपला देण्यात आला. त्यासाठी 2 प्रस्ताव महत्त्वाचे आहेत. एक तर तुमचा मासिक त्यामध्ये पत्र तुमच्या जागेचा उतारा तुमचा हात नकाशा मासिक सभाचा ठराव ग्रामपंचायत आणि देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत स्वतः करू शकते. इतर योजनेतून लाभ घेतलेला नाही. या सर्व डॉक्युमेंटचा जर परिपूर्ण प्रस्ताव आपल्याकडे जर दिला तर 100% पंचायत याला कव्हरिंग कव्हर करून नगरला सांगतो आणि त्यानंतर त्याला मान्य जिल्हाधिकारी महोदयाच्या मार्फत DPDC घेऊन पालकमंत्री महोदय त्याला मान्य हे अध्यक्ष आणि सचिव आदरणीय जिल्हाधिकारी पोहोचले. असा हा विषय DPDC. या 5 साई योजना सेम टू सेम आहे काही बदल नाही. फक्त तुमचा हात नाकाशा तुम्ही कसा रस्ते घेता किंवा काय करता हे तुम्हाला आणि सर्वात तुमच्या जिवाळाचा प्रश्न असेल तर महत्त्वाचा म्हणजे दलित वस्ती अंतर्गत मी काय काम आहे. आता तुम्हाला सर्वांना कल्पना आहे दलित वस्ती गावात खूप आहे. आता नव्याने आपल्याकडे यापूर्वी 318 दलित वस्ती होती. आता सर आपण नव्याने 100 वाढवले आणि आता 418 दलित वस्ती आपण घोषित केली. पहा तुम्ही मला एक फक्त क्लिअर करून देतो की तालुक्याची ग्रामीणची लोकसंख्या जर 2011 नुसार 2,62,143 आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 43,862 आहे. 18,631 लोकसंख्या ही तुमची एसटी कॅटेगरीची आहे आणि आपली टोटल फक्त 2,05,000 माझी ओबीसी आहे. अशी टोटल 2,62,000 पण आजच्या स्थितीला किती गेली असेल. आपण जर 16% ॲड केलं म्हणजे मॅक्झिमम आपण 16% ॲड करतो 15.98 समथिंग काहीतरी आहे 15.98% आपण ते ॲड करतो. तर आपण 16% जर ॲड केली तर ती 3 लाखापेक्षा जास्त जाऊ शकतो. बरोबर. त्या गृहीत धरून आपण एवढ्या वस्त्या तयार केल्या. आता 418 वस्त्या तयार करणं आणि 418 वस्त्याच्या पंचवार्षिक आराखडा तयार करून प्रत्येक गावात किंवा उदाहरण फक्त मी 2-3 गावाचे उदाहरण तुम्हाला सांगतो की लोणी बुद्रुक ग्रामपंचायत असेल तिथं 22 वस्त्या आहेत. लोणी बुद्रुकला 12 वस्त्या आहेत. आस्तगावला 18 वस्त्या आहेत. एवढ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणणं तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात विचार करा आणि अशा आत्ताचा प्रायोरिटीचा विषय. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की ज्या गावात दलित वस्ती आहे त्या दलित वस्ती फक्त प्रायोरिटीची अट एवढीच लक्षात घ्या की दलित वस्तीचं काम सुरू करताना ती दलित वस्तीपासून सुरू झाली पाहिजे आणि सुवर्ण वस्तीपर्यंत आली. एक काम रिपीट होता कामा नये. पण ज्या कामात तुम्हाला जर स्कोपच आहे त्या ठिकाणी काम करायला तर तुम्ही बदली प्रस्ताव त्याच वस्तीमध्ये करू शकता. इतर दुसऱ्या वस्तीकडे तो निधी वापरू शकत नाही. तो तुम्हाला परतच करावा लागतो. आणि आता एक शेवटचा तुमचा महत्त्वाचा विषय असा राहिला की 15-20 ग्रामपंचायत स्तरावर निधी येतो. मित्रांनो तुम्हाला कल्पना नसेल आतापर्यंत 10
10वा युद्ध आहे, 8-9 युद्ध झाले, 10वा झाला, 11वा झाला, 12वा झाला, 13वा झाला, 14वा संपला, 15वा संपायच्या तयारीत आला आहे. शेवटची 4 हप्ते बाकी राहिली आणि 16वीची सुरुवात आपली आता 26-27 पासून होणार आहे. तेवढं एवढा निधी तुम्हाला आपल्याला डायरेक्ट निधी आला, तुमचं ते बरं काही परमिशन तुम्हाला सांगतो. यापूर्वी 14 वित्तामध्ये फक्त 100% निधी हा डायरेक्ट ग्रामपंचायतला आला, पंचायत समितीकडे निधी येत नव्हता. परत तो बदल करून 80-20% प्रमाणे परत 25% 10%, जिल्हा परिषद 10% आणि 80% परत ग्रामपंचायत चालू केली. आता त्यांनी बंदीतला 15 पूर्ण क्लोज करून दिले. बंदीत पूर्ण तुम्हाला अधिकार दिले की बंदीतमध्ये 80%, 60% निधी हा बंदीतवरच खर्च करायचा आणि 40% निधी हा बंदीत खर्च करायचा. आता बंदीत आणि अबंदीत म्हणजे काय? बंदीत म्हणजे तहसीलदार साहेबांनी किंवा वरिष्ठ जेवढे अधिकारी बसतील त्या अधिकाऱ्यांनी तुमच्यावरती त्या अटी टाकून दिल्या, या अटीलाच तुम्हाला आधी नव्हतं निधी खर्च करता येईल. आणि अबंदीत म्हणजे तुम्ही निर्वाधित तुमच्या अटी तुमचे मुक्त केलेत तुम्हाला, आता तुम्ही तो खर्च करू शकता. म्हणून 30% स्वच्छतेवर, 30% पाणी पुरवठ्यावर. जर तुम्ही 30% पाणी पुरवठा खर्च केला असेल तर तुम्हाला 30% स्वच्छतेवर खर्च करता येईल. आणि जर पाणी पुरवठ्यावर जर तुम्ही कामच करू शकत नसाल तर तुम्हाला तो निधी इतर ठिकाणी वापरता येईल, तुम्हाला दुसरीकडे वापरूच शकत नाही तुम्ही. त्यामुळे आपल्याला निधी वापर करताना सर्व लोकांचे म्हणणं काय, साहेब आम्हाला रस्ताच पाहिजे, सर्वच पाहिजे. मला एक तुम्ही सांगा, जेवढे रस्ते तुम्ही केले आतापर्यंत, किती वर्षांत ते रस्ते राहिले? परत त्या रस्त्यावर आपण काम करतोय, कॉन्क्रीट केलं, परत डांबरीकरण केलं, सर्व केलं. पण तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चर केलं, माझी शाळा जर डिजिटल केली किंवा माझी अंगणवाडी डिजिटल केली किंवा माझी ग्रामपंचायत डिजिटल केली तर कशाला आपल्याकडे या उद्योग करण्यापर्यंत गरज पडेल? सर्व लोक तुम्ही जाऊन बसणार, सर्व दाखले तुम्ही काढणार. आदरणीय तहसीलदार साहेबांनी एक राबवलं, एक कॅम्प राबवला माझ्याकडे, साहेब सुद्धा मान्य करते. त्या कॅम्पमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग आम्ही लाडकी बहिणीचे फॉर्म 85,000 फॉर्म भरू शकतो इथं बसून. त्या तहसीलदार साहेबांच्या सर्व ते आमचे ग्रामपंचायत ऑपरेटर वगैरे सर्व आपण एवढ्या लोकांना लाभ मिळतो. ही पद्धत आम्ही आताही करू शकतो. आता आम्हाला तहसीलदार साहेब सुद्धा मान्य करतो की केंद्राकडून आपण ID प्राप्त करून घेतले. आता प्रत्येक ग्रामपंचायतीला एक सेतू कार्यालय सुरू केलं आहे आपण. 592 सेवा आपण पुरवू शकतो 30 विभागाच्या. जे आपण सेतू कार्यालय जाऊन हे करत होते आणि शिवाय शासकीय फी आहे फक्त 69 रुपये. फक्त लागणारे कागदपत्र आपण क्लिअर केले पाहिजे. एवढं चांगला प्लॅटफॉर्म महसूल विभाग आणि पंचायत समितीला आपल्याला सर्वांना उपलब्ध करून दिला, त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. आम्ही फक्त तुम्हाला रितसर पावती देतोय, तुमची पावती तुम्ही भरा. 70 रुपयाची पावती आल्यानंतर तुम्ही रितसर तुम्हाला कळवलं जाईल की किती तुम्हाला दाखवेल. तुम्हाला क्युरी काय, क्युरी पण आपल्याला कळवली जाणार. त्यामुळे आपण अनुलभ सोबती जेवढं काही सैनिक आहे, माझी तुम्हाला सर्वांना विनंती की आपण सर्वांनी पंचायत समिती प्रशासनाला आणि आता महसूल विभागाला आपण सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सर. आज आपल्या या ठिकाणी अनुलम संस्था NGO ज्या कार्यरत आहे राज्यामध्ये, या संस्थेअंतर्गत आपले जे स्वयंसेवक आहेत हे सर्व स्वयंसेवक तसेच व्यासपीठावरती आपल्या तालुका प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार साहेब, मोरे साहेब, आमचे सहकारी थोरात साहेब, त्याचबरोबर अनुलम संस्थेचे या साईडला आपले काम करणाऱ्या आदिक मॅडम, आमचे सहकारी त्याच्यानंतर पाटील साहेब व या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या तालुक्यामध्ये या NGO अंतर्गत काम करणारे आपले सर्व स्वयंसेवक. तर आत्ताच या ठिकाणी आपल्याला 2 विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा दिलेला आहे किंवा ज्या योजना सुरू आहेत त्या विभागामार्फत त्या संदर्भात आपल्याला माहिती दिली आहे. आता आमच्या विभागाचं सांगायचं झालं तर कृषी विभाग हा जवळजवळ पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांच्या संदर्भात काम करणारा विभाग आहे. जेवढे आपले खातेदार संख्या आहे, जेवढे आपले त्या ठिकाणी शेतीच्या संदर्भातले शेतकरी काम करत आहेत तर त्याच्या संदर्भात आपलं त्या ठिकाणी काम करणारा विभाग आहे. तर यामध्ये आपल्याला जर आपल्यामार्फत म्हणजे अनुलम संस्था प्लस प्रशासन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने किंवा यांचा जॉईंट वेंचर आपण जे म्हणतो त्या पद्धतीने जर काम करायचं म्हटलं तर एक 5-6 योजना किंवा 7-8 योजना आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की या योजनेमध्ये जर आम्हाला प्रशासकीय विभागाला जर तुमचं त्या ठिकाणी सहकार्य मिळालं किंवा तुम्हाला सहकार्य त्या ठिकाणी असणारं तुमच्या त्या ठिकाणी नेटवर्क आहे तर त्या नेटवर्क थ्रू शेतकऱ्यापर्यंत त्या ठिकाणी योजना पोहोचल्या आणि त्या तिथपर्यंत जर त्या योजनेचं माहिती जर गेलं तर ते त्यांच्याकडून आपल्याला
त्या ठिकाणी जास्त फीडबॅक येईल किंवा शेतकरी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला इन्व्हॉल्व करता येईल. त्याच्यामधलं आपल्याला मुळे साहेबांनी सांगितलेली योजना म्हणजे ॲग्रिस्टॅक. मी तिथपासूनच सुरुवात करतो. ॲग्रिस्टॅक जी आहे ही ॲग्रिस्टॅक योजना ही आपल्या 7-8 महिन्यापासून आपण सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने, राज्य शासनाने. आणि त्याच्यामध्ये आपण ह्या पूर्ण आवाज येत नाही ॲग्रिस्टॅकच्या सुरुवात करूया. ओके, येतोय आता आवाज? ॲग्रिस्टॅकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण तालुक्यामधले जेवढे खातेदार संख्या आहे, जेवढे शेतकरी आहेत, या सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यायची. त्या ॲग्रिस्टॅकचा जो वेबसाईट आहे त्याच्यावरती, वेबसाईटवरती नोंदणी केल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला एक फार्मर आय डी आहे. आपला कसा हा 12 अंकी आधार कार्ड नंबर असतो, तसाच हा आपला फार्मर आय डी तयार होणार आहे. आणि तो फार्मर आय डी हा जो आपला तो शेतीचा एक आय डी, आपला कसा आधार कार्ड आहे तसाच तो शेतीचा एक नंबर किंवा तो शेतीचा आय डीच आपण त्याला समजू, असा आपला तो आधार कार्ड तो फार्मर आय डी जनरेट होणार आहे. आता तो जनरेट कशामुळे करायचा आहे, तर जनरेट याच्यामुळे करायचं आहे की जो कृषी विभागाच्या योजना झालं, पंचायत समितीच्या योजना झालं किंवा मग महसूल विभागाच्या योजना झालं, तर ह्या सर्व योजनेसाठी हा फार्मर आय डी जो आपल्याला आहे तो कंपल्सरी असणार आहे. त्या अंतर्गत काय करणार आपण, फार्मर आय डी ज्यावेळेस आपण त्या योजनेच्या एखाद्या साईटवरती टाकू, त्यावेळेस तुमचं त्या फार्मर आय डी अंतर्गत जेवढे गट रजिस्टर केलेले आहेत, समजा माझे जर 4 गट असले, 4 ठिकाणी 4 गट असले एका गावामध्ये, प्लस त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गावामध्ये एकाच तालुक्यामध्ये अजून 1-2 गट असले ते त्याच्यामध्येच आपण इन्क्लूड करावे. प्लस त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या तालुक्यामध्ये अजून गट असले तर ते माझं आपण त्याच्यामध्ये टाकावे. प्लस त्याच्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामधले असले तरी ते आपण ते एका बकेटमध्ये टाकतोय. त्यांनी काय होणार आहे, आपल्याकडे जी त्या ठिकाणी गट नंबर आहेत किंवा जे क्षेत्र आहे ते एकाच आय डीच्या अंतर्गत त्या ठिकाणी आहे. आता ह्याच्यामध्ये आपला फायदा काय होणार, फायदा असा होणार की तुमचा एका आय डीवरती तुमचा पूर्ण 7-12 असणार, 8 असणार, त्याला आपण आधार लिंक करणार आहोत, ते आधार नंबर असणार, प्लस त्याला आपलं बँक पासबुकचं अकाउंट आहे ते अकाउंट बी आपण त्याला लिंक करावं. ह्या 3-4 गोष्टी आपण लिंक करणार आहोत. ह्या 3-4 गोष्टी आपल्या रेग्युलर किंवा दररोजच्या जीवनामधल्या हे अविभाज्य घटक आहेत. 3-4 गोष्टी, आधार नंबर, बँक पासबुक आणि आपली जमीन, जी आपल्या वडीलपार्जी झालेली चालत आलेली ती जमीन, हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपण त्याला त्या ठिकाणी अटॅच करणार आहोत. आता ह्याच्यात पुढं नंतर अटॅच केल्यानंतर त्याचा फायदा कसा होणार आहे, आता ह्याच्यात 1-2 एक्झाम्पल सांगतो मी. आमच्याकडे महाडीबीटी योजना जी सुरू आहे की त्या अंतर्गत आपण जवळजवळ कृषी विभागाच्या 90% योजना या त्या अंतर्गत घेतो महाडीबीटी योजना. आता महाडीबीटी योजना अंतर्गत फक्त तुम्ही आधार नंबर, तुमचा जो फार्मर आय डी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यानंतर त्या फार्मर आय डी अंतर्गत जेवढे तुमचे गट आहेत ते त्या ठिकाणी ते डायरेक्ट आपल्याला दिसतात. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 7-12-8ची गरज आहे का, अजिबात गरज नाही. तुम्हाला आधार कार्डची गरज आहे का, अजिबात गरज नाही, कारण की आधार कार्ड त्याच्यावरतीच आहे. तुम्हाला बँक पासबुकची गरज आहे का, त्याची बी गरज नाही, ते ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुमचं एकदा फार्मर आय डी त्या ठिकाणी टाकला की त्याच्या रिलेटेड जे 3-4 डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले ते डायरेक्ट फॅचिंग होतात. म्हणजे ते डायरेक्ट त्या ठिकाणी येऊन जातात. जो काय आपल्याला लाभ द्यायचा आहे वैयक्तिक स्वरूपाचा तो तुम्हाला डायरेक्ट आपल्याला त्या ठिकाणी देतो. ही झाली समजा वैयक्तिकची. ह्याच्या व्यतिरिक्त जर समजा पीक विम्याचा आता 2023ला आपण पाहिलं, 2023ला दुष्काळ पडला होता, सरसकट आपल्याला जवळजवळ सगळ्या टोटल 46,000 लोकांना आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून 123 कोटी हे फक्त एक त्या आपल्या तालुक्यासाठी वाटप केलं. त्यावेळेस सोयाबीन, कापूस, मका, बाजरी वगैरे ह्या पिकासाठी, खरीप पिकासाठी. तर हा आपल्याला पीक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी फार्मर आय डी हा कंपल्सरी आहे, तो बी त्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही फार्मर आय डी टाकता त्यावेळेस तुमचे सगळे गट जेवढं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले त्या फार्मर आय डी अंतर्गत ते सगळे गट त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्या अर्जामध्ये इन्क्लूड होतात. फक्त तुम्हाला सबमिट करायचा अर्ज आणि भरून द्यायचा, बस तेवढंच त्या ठिकाणी राहतं. हा आपल्याला फायदा होतो. त्याच्या पुढे चालू 2022ला तुम्ही जर पाहिलं असेल, 2023ला दुष्काळ पडला, परंतु 2022ला 21-22ला खूप मोठे, त्यावेळेस आम्ही नव्हतो, कुणीच नव्हते त्याला, परंतु त्या ठिकाणी आमच्याकडेपर्यंत ती जी नुकसान भरपाई आहे ती वाटप करायचा कार्यक्रम तिथपर्यंत आला होता. 2022ला खूप मोठा पाऊस पडला ह्याच महिन्यात, मला वाटतं सप्टेंबरच्या त्यावेळेस, आणि त्या ठिकाणी सगळ्यांचं पंचनामे करावं लागलं खरीप पिकाचे. बरोबर आहे ना, सगळे आपले हिताले साहेब बरोबर आहे, सरसकट सगळ्यांचे पंचनामे करावं लागले. परंतु त्यावेळेस जी नुकसान भरपाई आपल्याला देण्यासाठी वेळ लागला त्यात आपल्याला 5-6 महिने गेलेले होते.
ते नुकसान भरपाई देण्यासाठी 5-6 महिने कशामुळे गेले, त्याचं आधार कार्ड जमा करा सगळ्या शेतकऱ्यांचं, त्यांचं अकाउंट नंबर जमा करा, प्लस त्याची KYC करा. हे जे सर्व आहे हे सर्व त्या प्रोसेसमध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकावं लागतं. सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर त्याचे आपल्याला नुकसान भरपाई ही मिळते. एवढ्या सर्व प्रोसेसला हा एवढा टाईम आपल्याला गेला. परंतु आत्ता काय होईल, जर तशी समजा आपल्या ह्याने ते होऊच नाही, परंतु जर आपल्या ह्याने जर झाली तशी परिस्थिती, तर प्रत्येक गावामध्ये जो फार्मर ID जर आपण घेतला, तो डायरेक्ट त्या सॉफ्टवेअरला टाकला, तर त्या सॉफ्टवेअरच्या फार्मर IDच्या त्या अंतर्गत जे ते 2 घटक आपण अपलोड केलेले आहेत, आधार कार्ड प्लस बँक पासबुक, ते डायरेक्ट त्या ठिकाणी फॅचिंग होणार आणि कुठलीही आधारची तुम्हाला गोळा करायची गरज लागणार नाही आणि कुठलं त्या ठिकाणी अकाउंट नंबरची गरज लागणार नाही गोळा करायची. डायरेक्ट तुमचं 10 दिवसामध्ये पेमेंट तुमच्या अकाउंटला वर्ग होऊ शकतो. 10 इन द सेन्स आपण महिना धरू, महिन्याभरात त्या ठिकाणी सगळे प्रोसिजर पूर्ण होऊन ते अकाउंटला पैसे त्या ठिकाणी सरसकट वर्ग होऊ शकतात. हे याचं त्या ठिकाणी ॲग्रीस्टॅकचं महत्त्व आहे. आता बघा मुळे साहेबांनी सांगितलं 46,000 शेतकरी आपल्याकडे 66,000 खातेदार आहेत. त्याच्यामध्ये 37,000 शेतकरी खातेदार जे आहेत ते फार्मर ID अंतर्गत आलेले आहेत. उर्वरित जे शेतकरी आहेत तर त्यांना आपल्याला ह्या फार्मर ID अंतर्गत किंवा ॲग्रीस्टॅक अंतर्गत हे योजनेअंतर्गत आपल्याला आणायचं. त्याच्यासाठी आता आपले कार्यक्रम म्हणजे स्वयंसेवक आहेतच, तर तुमच्याकडे जेवढे गट असतील किंवा जेवढे आपले ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा तुमचे जे माध्यम असतील, सार्वजनिक माध्यम असतील, त्याच्याद्वारे फार्मर ID जास्तीत जास्त लोकांनी तयार करून घ्यावा किंवा त्याचं ते फार्मर ID ही काढून घ्यावा असं जर आवाहन केलं आपल्याद्वारे, तर त्या ठिकाणी तो आपलं एक कॉन्ट्रीब्युशन होईल सामाजिक काम करण्याच्या संदर्भातलं आणि ते सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी मिळतं. हे झालं ॲग्रीस्टॅकच्या संदर्भातलं. दुसरी आहे की आमच्याकडं कृषी विभाग आणि महसूल विभाग आम्ही दोघं त्या ठिकाणी राबवतो, म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना. आता ह्या योजनेमध्ये काय आहे, जर आपल्या शेतकरी जे असतात, शेतकरी काम करताना शेती करताना भरपूर सगळ्या समस्याला तोंड द्यावं लागतं. आता बाहेर पाऊस चालू आहे, सकाळी काहीच नव्हतं, तर अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी समस्या चालू असतात. तर हे शेती करताना काही जर ॲक्सिडेंटल घटना घडली त्या कुटुंबामधली किंवा त्या शेतकऱ्याच्या संदर्भात, तर त्यावेळेस शासन काय करतात, त्यांना ॲक्सिडेंटल जे घटना घडली त्या कुटुंबाला एक सहाय्य म्हणून किंवा एक अनुदानाच्या स्वरूपामध्ये 2 लाख रुपये त्या कुटुंबाला सावरण्यासाठी त्या गुंतवणूक त्या ठिकाणी सावरण्यासाठी शासन देत असतं. आता ह्याच्यामध्ये कसं केलं आहे, हा विमाचं स्वरूप होतं. ह्याचं विम्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे खातेदार आहेत त्या सगळ्यांचं विमा हा गव्हर्नमेंट दरवर्षी उतरवत असतं. आपल्याला ती माहितीच नाही, म्हणजे आपल्याला त्याचं ती ॲटोमॅटिक प्रोसिजर असते. तर ती पूर्ण आपले जे शेतकरी आहेत त्यांचे विमे त्या ह्याच्या अंतर्गत उतरवलेलं असतं पूर्ण त्या शेतकऱ्यांचे. आता ह्याच्यामध्ये विमा उतरवल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस घटना घडेल किंवा घडते किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट आहे, त्याच्यामध्ये रोड ॲक्सिडेंट असो किंवा उंचावून पडून मृत्यू झालेला असो किंवा एखाद्या लांबच्या व्यक्तीने चोरी करण्याच्या संदर्भात खून वगैरे एखाद्या दुसऱ्याचा केलेला असो किंवा वीज पडून किंवा लाईटच्या चिटकून किंवा असं पाण्यात बुडून किंवा विषारी औषध एखादं म्हणजे समजा ते झाकण उघडताना जर तोंडात गेलं आणि त्याद्वारे जर मृत्यू झाला असेल, तर अशा ज्या घटना आहेत ॲक्सिडेंटल घटना, तर ह्याच्यासाठी आपल्या शासनाद्वारे त्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये हे सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी देण्यात येईल. असे जर समजा एखादा आपल्या स्वयंसेवक त्यांना परिसरात आहे, आपल्या गावात जर अशी घटना घडली, तर आपल्याला फक्त एक पहिल्यांदा त्या ठिकाणी असं सांगावं लागतं किंवा आपल्यामार्फत जर सांगितलं. बऱ्यापैकी खेडेगावात कसे असतं की एखादी घटना घडल्यानंतर लगेच त्याला जर मयत जर झालेला असलं त्या ठिकाणी, तर तिकडं म्हणजे दवाखान्यात किंवा त्याचं पोलीस स्टेशनला वगैरे काही कळवत नाही, तसंच डायरेक्ट त्या ठिकाणी घेऊन जातात आणि अंत्यविधी त्या ठिकाणी करतात. तर हे फक्त आपल्याला त्या कुटुंबाला किंवा त्या ठिकाणचे जे कर्ते माणसं आहेत किंवा गावामध्ये आपल्याला माहिती आहे काही जे पर्टिक्युलर 3-4 लोक असतात, ते त्यांचं लोक ऐकत असतात, जे पारंपरिक पद्धतीने आलेलं असतात त्यांचे लोक त्या ठिकाणी ऐकत असतात. तर त्यांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून त्या फक्त कुटुंबाला थोड्या सूचना द्यावं लागते आपल्याला की यांचं आपण पोलीस म्हणजे पंचनामा करू किंवा पोलीस खबर FIR करू आणि PM करू आणि PM केल्यानंतर जो आहे तो त्या ठिकाणचा आपली हा पुढची कारवाई त्या ठिकाणी करू. कारण की आपल्याला त्या योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी PM रिपोर्ट लागतो, FIR लागतं, घटनास्थळ पंचनामा वगैरे लागतो. म्हणजे या 2 रिलेटेड जे आहे आरोग्याच्या रिलेटेड आणि पोलिसांच्या रिलेटेड हे जे 2 महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात.
आता ते असतं घडलेली असते घटना, दुःखाची घटना असते, ते सगळ्यांना त्या ठिकाणी हे करायला लागतं. परंतु त्याच्यामधून आपल्याला त्या कुटुंबाला एक देण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी एक आपल्याला प्रोसिजर केली तर त्यांना 2 लाख रुपये मिळू शकतात. आता हे तर झालं गव्हर्नमेंट अपघात विम्याच्या संदर्भात. ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आणि अजून काही डिपार्टमेंटच्या योजना असतात, त्याच्यासाठी हे जे प्रोसिजर असते ती लागत असते. समजा तुमच्या बँकिंगच्या रिलेटेड जर काही विमा असला तर त्याच्यासाठी तेच डॉक्युमेंट बऱ्यापैकी असतात, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे काही विम्याचे असले तर त्यांना ते लागू होतात. म्हणजे याचं त्याचा म्हणजे आपल्याला वापर पुन्हा नंतर त्या ठिकाणी होऊ शकतो. असे गोपीनाथ मुंडे अपघात, शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आहे. जर अशी कुठं घटना घडली तर डायरेक्ट तालुका शासकीय कार्यालयाला जरी तुम्ही संपर्क साधला तरी आम्ही आमची लाईन लावू ते पोलीस सहायकांना तिथपर्यंत पोहोचवण्याची, किंवा डायरेक्ट तुम्ही जरी गावातल्या पोलीस सहायकांशी संपर्क केला तरी त्या ठिकाणी ते पूर्ण फाईल तयार करून आपल्या कार्यालयात सादर करतात. सादर केल्यानंतर तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याची आम्ही बैठक घेतो आणि बैठक घेऊन ते प्रस्ताव आम्ही अनुदानासाठी वरती शासनाला कळवतो. त्या धर्तीवरती जी आहे ती आपल्याला म्हणजे याच्यामध्ये काम करण्यासंदर्भात किंवा जनजागृती करण्यासंदर्भातली एक योजना आहे, महत्त्वाची योजना त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जे आहे महत्त्वाचं म्हणजे महाडीबीटी. हा जो गोपीनाथ मुंडे जी अपघात विमा योजना आहे, तर अर्ज किती दिवसाच्या आत? अर्ज त्याचा तो आहे तो 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याकडे येणं अपेक्षित असतो. 30 दिवसापेक्षा जर जास्त झालं तर तो अर्ज हा कलेक्टर साहेबांकडे जातो मान्यतेसाठी. जिल्हा कमिटीकडे जातो. परंतु त्यात काय होतं, मग जिल्हा कमिटीकडे आपला अर्ज द्यावा लागतात, ती फाईल सगळी पूर्ण तिथं द्यावं लागते. मग त्याला जास्त दिवस त्या ठिकाणी लागतात किंवा त्याला जरी कागदपत्र किंवा फिल्म रिपोर्ट मिळायला वेळ लागला, घटना घडलेली आहे तर अर्ज करून ठेवा. एकदा दाखल झाला की मिटिंगच्या दरम्यान आम्ही निर्णय घेऊ शकतो की काही कागदपत्रांची पूर्तता करायची. म्हणजे दाखल 1 महिन्याच्या आत होऊन कागदपत्रांची पूर्तता आपण दरम्यान करून घेऊ. म्हणजे जो टेक्निकल मुद्दा आहे 1 महिन्याच्या आत दाखल व्हावा. नोंदणी करणं 1 महिन्यामध्ये नोंदणी झाल्यानंतर ती नोंदणी करून मृत्यू दाखल्यासाठी देतात. साहेब, गोगलगावचे ते तलावात मृत्युमुखी पडले होते, त्याचे 2 अर्ज तुमच्याकडे आलेले आहे, परंतु पोलीस स्टेशन ते FIRचं तर पंचनाम्याचा स्पॉट पंचनामा देत नाही, आणि त्याला ते पोलीस पाटलाचं पण लागतं का काय? FIR चाललं फक्त. तुम्ही ते लिस्ट पाठवली ना कृषी विभागाने, त्यात भरपूर काही येतात. ते एकदम ठीक आहे. त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी असतात ना, 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, FIR आणि PM. FIR का बरं आहे की ॲक्सिडेंटल डेथ आहे, विमा कंपनी त्याचा विमा देत आहे, त्यामुळे ती ॲक्सिडेंटल डेथ हे सिद्ध करण्यासाठी FIR महत्त्वाची आहे. आणि PM PM रिपोर्टमध्ये काय होतं, PM रिपोर्टमध्ये त्याचं ॲक्च्युअल कारण आपल्याला मेन्शन केलेलं असतं की ह्या कारणामुळे यांचा मृत्यू झाला. कारण की आपल्याला हे नैसर्गिक मृत्यू आहे त्याला देय नाही. नैसर्गिक म्हणजे आजारी पडून किंवा खूप दिवसापासून आजारी आहे असे आला. त्याला किती लाखापर्यंत विमा आहे? 2 लाखापर्यंत. 5 लाखापर्यंत? 2 का? सर, ही योजना फक्त खातेदाराला लागू आहे की त्याच्या सर्व मुलांना? शेतकरी. हे शेतकरी त्याच्या मुलाला कुटुंबाला आहे. हे सांगणं आता याच्यामध्ये काय खातेदार प्लस खातेदारामध्ये कुटुंबाचे जे लाभार्थी आहेत त्याच्या कुटुंबामध्ये कुटुंब व्याख्येमध्ये काय आहे, पती पत्नी, आई वडील आणि मुलं. पती पत्नी, आई वडील आणि मुलं. शिधापत्रिका ज्या शिधापत्रिकेतले जेवढे व्यक्ती